छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा तो शिवद्रोही प्रशांत कोरटकर आज कित्येक दिवस झालं कुठल्या बिळात लपला. नागपूर पोलीस शोधतायत, सापडत नाही. कोल्हापूर पोलीस शोधतायत, सापडत नाही. आता दुबईला पळून गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली. याचा अर्थ मंत्रालयाच्या कुणाच्या तरी आशीर्वादाने त्या ठिकाणी कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी घेऊन जर पसार झाला असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो. मंत्रालयाचंच कनेक्शन प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जाण्यासाठी कारणीभूत आहे. 19 तारखेपर्यंत तो जर चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये लपला असेल आणि पोलिसांना कळत नसेल, त्याचे फोन टॅप केले जात नसतील, सरकार त्याला वाचवतंय का असा संशय आहे की राज्य सरकार जे भाजपचं आहे आणि कोरटकर भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे कदाचित कोरटकरला पळून जाण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा हात असावा असा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. माननीय मुख्यमंत्री ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मंत्रालयाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून जर कदाचित कोरटकरला पळून जाण्यामध्ये सत्ताधारी पक्षांचा हात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यामध्ये सुद्धा सरकारचा हात आहे का? पळून जाण्यामध्ये जर मंत्र्यांचा हात असेल तर मग बदनामी करणाऱ्या त्या शिवद्रोही व्यक्तीला सरकारचा पाठिंबा आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, सरकार जाणीवपूर्वक जर त्या आरोपीला वाचवत असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या तमाम मावळ्यांची सुद्धा ही अवहेलना आहे, अपमान आहे. हा कदापिही संभाजी ब्रिगेड किंवा आम्ही शिवप्रेमी सहन करणार नाही. प्रशांत कोरटकर ज्या बिळामध्ये लपला असेल, ज्या दुबईमध्ये लपला असेल, जिथं कुठं असेल, त्याच्या मुसक्या आवळा आणि त्याला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात द्या किंवा पोलिसांनी सुद्धा कोरटकरला पळून जाण्यामध्ये जर मदत केली असेल तर पोलीस सुद्धा शिवद्रोही आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं होतंय याचा संभाजी ब्रिगेड भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या बिळात कोरटकर लपला असेल त्या बिळातून त्याला बाहेर काढावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.